नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ओव्हरलोड कोळशाच्या वाहतुकीमुळे महामार्गावर दुचाकीस्वारांना कोळशाचे बारीक कण डोळ्यात गेल्याने अनेक दुचाकीस्वारांचा यामुळे अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। तसेच कोळशाच्या बेकायदेशीर वाहतुकीमुळे महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस वाढत आहे। कोकणात महाड, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र अस्तित्वात आहे। कोकणातील या औद्योगिक क्षेत्रामध्ये बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा लागतो। हा दगडी कोळसा बाहेरून मालगाडीने नागोठणे येथे येतो। त्यानंतर अवजड वाहनांमधून हा दगडी कोळसा महाड, खेड, चिपळूण या ठिकाणी पुरवठा केला जातो। या दगडी कोळशाचे वाहतूक करणारे अवजड ट्रक प्रमाणापेक्षा जास्त दगडी कोळसा वाहनांमध्ये भरून मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक करीत आहेत। मात्र उपप्रादेशिक विभाग, पेन व महामार्ग वाहतूक पोलीस मात्र यावर कोणतीही कारवाई करत नाहीत। त्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी उपविभागीय दंडाधिकारी तथा तहसीलदार, MIDC पोलीस ठाणे महाड, शहर पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौकी महाड टॅब यांना लेखी स्वरूपात निवेदने दिले। त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष माननीय सुभाषदादा मोरे, महाड तालुका प्रमुख माननीय आशिष दादा फळसकर, उपतालुका प्रमुख माननीय किशोरदादा सरकले, महादेव शहर प्रमुख माननीय मंगेशदादा देवरुखकर, माननीय बिपिन शिंदे, युवा सेना रायगड विभाग अधिकारी कुमार कुणाल सरकले, माननीय राजा दादा, माननीय बंकेश गायकवाड व शिवसैनिक उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, महाड।